हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉग मध्ये। सो आजचा ब्लॉग आहे माथेरान। आम्ही आज माथेरानला आलोय। मी आलो होते माझ्या भावाकडे मुंबईला, तर मुंबईवरून आम्ही निघालोय आणि आता माथेरानला पोहोचू। 1-1.5 तासाचं आम्ही 9 वाजता निघालो होतो आणि आता 10:15 वाजलेत। आता आहे आम्ही माथेरानच्या घाट सुरू झालाय, जस्ट माथेरानचा घाट चढतोय। सो माथेरानच्या तळाशी यायला मला लागले तिथून 1.5 तास। आम्ही होतो माझ्या भावाकडे, तो राहतो डोंबिवलीमध्ये, डोंबिवलीच्या अलीकडे। सो तिथून आता आलोय। खूप छान, म्हणजे जास्त पाऊसही नाही आहे आणि ऊन पण आहे, जरासं मस्त आहे। म्हणजे आमच्याकडे लहान मुलं आहेत तर थोडं अति पाऊस पण आम्हालाही झाला असता। सो येस, स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघा। आज माझ्या वहिनीचा पण बर्थडे आहे, सो तिच्या बर्थडेच्या निमित्ताने ही ट्रीट आहे माझ्या भावाकडून। सो येस, सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत बघा। आमचा स्टे असणार आहे, तो उद्याचा ब्लॉग, उद्या 2 दिवसाचा ब्लॉग ह्या एका ब्लॉगमध्ये मी शूट करणार आहे 2 दिवसाचा। सो स्टे ट्यून, आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब। मस्त बघू शकता, आता आम्ही घाट चढतोय। इकडे आमचा टिंगू, हे बघ रिदांश, वरती बघ बघ, वाव मस्त। मी माथेरानला यापूर्वी खूप लहान असताना आली आहे मम्मी पप्पांसोबत। सो त्यानंतर दिस इज द सेकंड टाइम वी आर कमिंग आफ्टर सो लॉंग। खूपच वर्णाचा घाट आहे हा माथेरानचा, आणि अजूनही आम्हाला वरती जायला 8 किलोमीटर दाखवतात, म्हणजे मोठा घाट आहे। 8 ते 10 किलोमीटरचा घाट आहे। बट यस, मला हवं होतं तसं क्लायमेट। ओके, सो आम्ही पोहोचलोय माथेरानला। आता आम्ही लाईन लावली आहे ई रिक्षासाठी, आणि जो अर्धा तास झाला वी आर वेटिंग फॉर ई रिक्षा तिकडे। तोपर्यंत आम्ही इथे बसलोय आणि खूपच गर्दी आहे। असं वीकेंडला येणं खरंच खूप डेंजरस आहे। इकडे खूप जास्त हेवी गर्दी आहे, आणि आम्हाला खूप खाली, म्हणजे आम्हाला खूप खाली गाडी पार्क करायला लागली, आणि त्यानंतर मग 500 रुपीज देऊन आम्ही ज्या कॅब्स असतात इथल्या लोकल, त्याने पण आम्हाला खूप अलीकडे सोडलं, आणि आम्हाला खूप चालत यावं लागलं वरती ई रिक्षापर्यंत, तिकीट काउंटरपर्यंत। अँड देन आता तिकीट काउंटरला पण जवळजवळ अर्धा तास झाला आम्ही थांबलोय, मोर दॅन अर्धा तास। बट क्लायमेट खूप ऑसम आहे। बघा घोडा किती मस्त आहे, सगळं बाहेर बघा। ओके, सो आम्ही चेक इन केलंय। असं आमचं हॉटेलचं नाव आहे बाईकवाला रिसॉर्ट अँड ॲडव्हेंचर स्पा। सो छान आहेत रूम इथे, असं तुम्ही बघू शकता। आमच्या रूम्स त्या तिथे आहे। इथे आमच्या रूमचं 2, आम्हाला दोघांना, इकडे माझ्या भावाचे आणि तिकडे आमचे। सो खूप मोठी प्रॉपर्टी आहे। इट्स सो ॲडव्हेंचर पार्क। आता त्यांची पूल पार्टी चालू। सो आम्ही 2:30 वाजता पोचलो जेवण वगैरे करून इकडे, आणि त्यानंतर चांगलं आहे रिसॉर्ट। म्हणजे माथेरानमध्ये एवढे खास नाही पाहिलेत मी रिसॉर्ट, बिकॉज इट्स म्हणजे खूप फ्यू आहेत आणि खूपच बेसिक आहेत। हे जरा त्यातल्या त्यात थोडं बरं वाटलं मला। सो आता त्यांची पूल पार्टी चालली आहे, मी जस्ट बघायला चालली। आणि आम्हाला काहीतरी दोघांचं रूम मिळून 5000 पडलं 1 दिवसाचे बंदे। आमची भावी पण गेली पूलमध्ये। ओके, सो आम्ही आता घोडे घेतलेत, सन पॉइंट्स काय आपलं 5 पॉइंट्स, आणि मग त्यानंतर मार्केटसाठी। सो क्लायमेट तुम्ही बघू शकता, खूपच छान आहे। पाऊस नाही आहे आणि थंडी आहे थोडीफार। सो आम्ही आलोय आता इको पॉइंट, शार्लेट लेक अँड लुईझा पॉइंट। बापरे
नाही 100 बघा इथनं जायचे 300 घेतो जाऊन येऊन तुम्ही बाय. पुढे चल. हे बघा दोघांची जुगलबंदी. सो वाव व्हॉट व्हॉट ऑसम क्लायमेट. सो आम्ही आलो. ही बा आमची बर्थडे गर्ल. आज तिचा बर्थडे आणि आम्ही सो माथेरानला सेलिब्रेट होतोय बर्थडे. सो आता आम्ही नाईट मार्केटमध्ये आलोय माथेरानच्या. सो आम्ही जो घोडा घेतला होता आमच्या हॉटेलपासून त्याने ऑलमोस्ट 600 रुपीज घेतले पर घोडा. 2 घोडे केले होते आम्ही. आणि आम्ही आता पॉइंट्स बघितले आणि त्याच्यानंतर मार्केटमध्ये आलोय. सो मार्केटमध्ये आम्ही थोडी शॉपिंग करणार आणि देन थोडं मुलांना खेळवणार वगैरे. मतलब ऑरेंज फोडो ओके रिदांश मतलब फोडा फोडा फोडा. हा चुकलं. हो एक असा छोटासा गेम झोन असतो मार्केटमध्ये. हा काही आता मुलांना आवडतंय म्हणून थोडंफार आम्ही आलो इकडे खेळायला. इकडे रिवा बसली आहे आणि रिदांशला बसायचंय प्लेनमध्ये. जेवण झालं आता आणि आता आम्ही चाललोय रूमकडे. तर इकडे थोडं डीजे नाईट पण आहे आणि इकडे कराओके पण होता. आता जेवण झालं. जेवण पण खूप छान होतं इथलं. सो आय रेकमेंड दिस हॉटेल. म्हणजे ते एका इको पॉइंटच्या जरा अलीकडे आहे म्हणजे एंडलाच आहे अगदी. पण 5 मिनिट फक्त वॉकिंग डिस्टन्स असेल टू द मार्केट. सो दिस इज हाऊ DJ इज गोइंग देअर. ब्लू लाईट. मंकीज खूप असतात इकडे. जपून राहावं लागतं. आता थोडासा पाऊस येऊन गेला आय गेस. नाही होणार. जाऊ दे. फुफू कर वर्ष. हा जाऊ दे. हा हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वर्षा. हॅपी बर्थडे टू यू. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आलो आता नाश्ता करायला. तर भरपूर असा नाश्ता आहे. आमची आंघोळ वगैरे झाले. मुलांच्या बाकी आहे. सो छान आहे नाश्ता. दिसायला तरी छान दिसतोय. लेट्स सी. इडली नाही आहे बाबू. डोसा आहे. डोसा आहे. छान छान. बघ ये इकडं मम्माच्या बाजूला ये. चला आपण खाऊया. ओके. सो आम्ही आता आलो आहे सकाळ दुसऱ्या दिवशीची सकाळ आणि आम्ही आता आलो आहे माथेरान रेल्वे स्टेशन. सो दर 1-1 तासाने टॉय ट्रेन असतात. आम्हाला टॉय ट्रेनमध्ये आता म्हणजे ती पावसाळा सुरू व्हायच्या आधी चालू असतात. खूप पाऊस असला की बंद होऊन जाते टॉय ट्रेन 2 महिन्यासाठी. सो आता आम्ही आलो रेल्वे स्टेशनवर टॉय ट्रेनसाठी. आता त्याचे तिकीटचे दर हां डब्यात तिकीट. ओके. सो आम्ही आता टॉय ट्रेनसाठी वा. सो आमची टॉय ट्रेन निघाली आहे. फर्स्ट क्लासचं किती तिकीट होतं?
95 रुपीज फर्स्ट क्लासचा आहे. फर्स्ट क्लास असा दिसतो. अराउंड 20 to 25 तिकीट्स असतात फर्स्ट क्लासचे आणि बाकी सगळे सेकंड क्लासचे असतात. आय थिंक सेकंड क्लासचे 70 रुपीज आहे ना. सेकंड क्लासचे किती रुपीज आहे? 55 रुपीज. ओके, 55 रुपीज फॉर सेकंड क्लास अँड 95 रुपीज फॉर फर्स्ट क्लास. सो बाय बाय माथेरान. सो इथे आमची ट्रिप एंड होईल. बाय बाय माथेरान. आफ्टर दिस आम्ही आता ही टॉय ट्रेन जाणार एका स्टॉपपर्यंत. त्यानंतर पुढे आम्हाला इथल्या फेरी राईड्स घ्याव्या लागतील, लाईक कॅब्स, पर्सनल कॅब्स, लोकल कॅब्स इथल्या. आणि मग आम्हाला मी जिथे गाडी पार्क केली होती तिथे जा. रिदू त्याला बाहेर काढ ना, बाहेर काढ ना त्याला. ए डीडू बाय कर. हा फोटो काढतो. रिदू बाहेर बघ. ओके, सो आम्ही आलो आता पार्किंगला. इथेच आमची ट्रिप संपते. आम्ही पुण्याला जाणार आहे आणि भाऊ आणि ते मुंबईला. सो येस, खूप छान होती ट्रिप आमची. खूप छान क्लायमेट होतं आणि पाऊस पण पडला नाही. मुलं होते आमच्याबरोबर तर पावसाचा इश्यू झाला असता. सो पाऊसही नाही पडला. खूप मस्त अशी ट्रिप होती. सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी थँक्यू. आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.